नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे. आज आहे 12 एप्रिल शनिवार आणि आजची महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. जवळजवळ बऱ्याच तालुक्यांमध्ये पैशाचे वाटप झालेले आहे, परंतु असे बरेच तालुके आहे ज्यामध्ये अद्यापही पैसे मिळाले नाहीत. आज DBT प्रणालीच्या माध्यमातून नोव्हेंबर, डिसेंबर तसेच जानेवारी व उरलेल्या इतर सर्व महिन्यांचे पैसे कोणकोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्या फोनवरती प्राप्त होतील. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, ज्याची उत्तरे आम्ही ब्रेकिंग न्यूज भारत TV या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आजचा पहिला तालुका आहे चिखली. चिखली तालुका बुलढाणा विभागामध्ये येतो आणि चिखली तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. जसं आपण काल सांगितलं त्याप्रमाणे 11 तारखेपासून चिखलीमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. आता कोण श्रोते चिखली तालुक्यातून आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगा जर आपल्याला पैसे मिळाले असतील तर. जर आपल्याला पैसे मिळाले नाही तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका, ठीक आहे. आता बघा, पुढचा तालुका आहे तो आहे पुढचा तालुका आपण बघूया लोणार. लोणार तालुका आहे. आपण सांगितल्याप्रमाणे लोणार तालुक्यामध्ये 4 एप्रिल या तारखेपासून आपण सांगितलं होतं की पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे व सर्व लोकांच्या खात्यामध्ये 17 तारखेपर्यंत पैसे येतील. जवळजवळ 50% लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे अशी माहिती आमच्या सूत्रांकडून तहसील कार्यालयामधून प्राप्त झालेली आहे, ठीक आहे. आता पुढील तालुका आपण बघूया. पुढील तालुका आहे खामगाव. खामगाव देखील एक विदर्भातील महत्त्वाचा तालुका आहे जो बुलढाणा विभागामध्ये येतो आणि बरीच श्रोता आपली आहेत खामगाववरून. पटापट कमेंट करून सांगा की कोण खामगाववरून हा व्हिडिओ बघत आहात. आणि खामगाव या तालुक्यामध्ये आज म्हणजेच 12 तारखेच्या सायंकाळपासून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. आता किती रुपये येणार तर तुम्हाला प्रत्येकाच्या खात्यावरती 3000 रुपये जमा केले जाणार आणि हे कधीचे केले जाणार आहेत तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे पैसे आजपासून खामगाव या तालुक्यामध्ये जमा केले जाणार आहेत, ठीक आहे. आता बघा, पुढील जो तालुका आहे तो आहे मेहकर. मेहकर तालुक्यातील देखील बरीच श्रोता आहेत. तर मेहकर तालुक्यामध्ये 8 एप्रिल या तारखेपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे. 8 एप्रिलपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 57 ते 58% लोकांच्या खात्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत, परंतु उर्वरित लोकांच्या खात्यामध्ये 21 एप्रिलपर्यंत सर्व पैसे येतील अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. म्हणजे जी लोक या तालुक्यातून आहेत त्यांनी 21 एप्रिलला तुमचं खातं चेक करा आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले तुम्हाला मिळतील, ठीक आहे. पुढील जो तालुका आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे कन्नड तालुका. कन्नड तालुक्यातून देखील बरीच श्रोता आपल्याला प्रश्न विचारत असतात, नेहमी हिंदीमध्ये त्यांचे प्रश्न असतात. तर बघा, कन्नड तालुक्यामध्ये देखील बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. याआधीच ती सुरुवात झालेली आहे. तसेच आज देखील सकाळपासून काही लोकांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी कन्नड या तालुक्यामध्ये काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, ठीक आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे फुलंब्री. फुलंब्री तालुका संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या सिटीला लागून आहे आणि या तालुक्यामध्ये देखील 11 तारखेपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 35% लोकांच्या खात्यामध्ये 3000 रुपये काल जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे.
तर बघा आता पुढचा जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। सांगली विभागातील हा तालुका आहे, ज्याचं नाव आटपाडी। आटपाडी या तालुक्यामध्ये आजपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। आटपाडी या तालुक्यामध्ये आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे। तर लवकरात लवकर कमेंट करून सांगा की कोणती कोणती श्रोता जी आहेत तर ती आटपाडी या तालुक्यामधील आहे। ठीक आहे, पुढचा तालुका आहे जत। जत तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपाची सुरुवात आधीच झालेली आहे। किती तारखेपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे हे तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची माहिती दिलेली आहे। एवढेच नव्हे तर ज्या लोकांना आत्तापर्यंत म्हणजेच 12 तारखेपर्यंत जत तालुक्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये, तसेच उर्वरित ज्यांना 3 महिन्याचे पैसे आलेले नाही त्यांच्या खात्यामध्ये 4500 रुपये देखील जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे। ठीक आहे, आता पुढचा जो तालुका आहे तो काळेगाव। काळेगाव तालुका हा देखील सांगली विभागातील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि इथे देखील DBT प्रणाली पूर्णपणे ॲक्टिवेट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे। तसेच काळेगाव या तालुक्यामध्ये पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, आजपासूनच या तालुक्यामध्ये पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे आणि ज्या व्यक्तींच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे आलेले नाही त्या व्यक्तींना आजपासून पुढील 5 दिवस म्हणजेच 17-18 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। तर काळेगाव या तालुक्यातील कोण श्रोता आहेत लवकरात लवकर कमेंट करून सांगा। तसेच जर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला पैसे प्राप्त झाले असेल तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। तर बघा पुढचा जो तालुका आहे तो मिरज। मिरज तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा एक तालुका आहे। महाराष्ट्रातील बरेच श्रोता जी आहेत तर ते मिरज इथून आपल्याला कमेंट करून नेहमी प्रश्न विचारतात आणि मिरज तालुक्यामध्ये 30 तारखेपासून 30 तारखेला, 3 तारखेला, 8 तारखेला तसेच आज म्हणजेच 12 तारखेला ट्रान्झॅक्शन केल्या जाणार आहेत। 30 तारखेला, 8 तारखेला, 3 तारखेला या तारखेला ट्रान्झॅक्शन झालेली आहे। तसेच आज 12 तारखेला ट्रान्झॅक्शन केली जाणार आहे। आता किती रुपयाचे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे तर 3000 रुपये। तसेच ज्या व्यक्तींना 3 महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना 4500 रुपयाचे ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे। त्यामुळे मिरजची श्रोता परत एकदा कमेंट करून सांगा कोण मिरजवरून हा व्हिडिओ बघत आहात। जर तुम्हाला 30 तारखेला, 3 तारखेला, 8 तारखेला पैसे आले असतील तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। ठीक आहे, जर पैसे नसतील आले तरी देखील कमेंट करून निश्चित सांगा। पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे पलूस। पलूस तालुक्यामध्ये काल म्हणजेच 11 तारखेपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। जवळजवळ 17 ते 18% लोकांच्या खात्यामध्ये काल पैसे जमा झालेले आहेत। पैसे हे DBT प्रणालीच्या माध्यमातून वाटप केले जात असल्यामुळे आज देखील आणि उद्या म्हणजे रविवारला देखील काही लोकांच्या खात्यावरती पैशाचे ट्रान्झॅक्शन होणार आहेत। त्यामुळे कालपासून म्हणजेच 11 तारखेपासून पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे व आज आणि उद्या या पैशांचे वाटप होणार आहे। ठीक आहे, त्यामुळे कोण पलूसची पब्लिक आहेत, कोण श्रोता आहेत त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचे। जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी देखील सांगा आणि नाही मिळाले तरी देखील सांगा। एवढेच नव्हे तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण तालुक्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत प्राप्त होतील। एवढेच नव्हे तर जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा। या प्रश्नांची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत TV या यूट्यूब चॅनलवरती आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। तसेच या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल चॅनलची लिंक म्हणून दिलेली आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्हाला विचारायचा असेल तो प्रश्न तुम्ही तिकडे विचारू शकता। चला आता पुढचा जो तालुका आहे तो तासगाव। तासगाव तालुक्यातील देखील बरीच श्रोता आपल्याकडे आहेत। तर तासगाव तालुक्यामध्ये 12 तारखेपासून ट्रान्झॅक्शन
चालू होणार आहे. आता किती वाजतापासून होणार याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही, परंतु 12 तारखेपासून म्हणजेच आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर होणार आहे अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. ठीक आहे. आता बघा, पुढील जो तालुका आहे तो आहे खंडाळा. खंडाळा तालुक्यातील कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा. खंडाळा तालुक्यामध्ये देखील 12 तारखेपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. खंडाळा, जर आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील तर लवकरात लवकर कमेंट करून सांगा खंडाळा. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे खटवा. खटवा तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. कधीपासून तर आजपासूनच. त्यानंतर कोरेगाव. कोरेगावची श्रोता देखील आपल्याला नेहमी कमेंट करून विचारत असतात, तर कोरेगावची श्रोता कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही. आता कोरेगाव तालुक्यामध्ये आधीच ट्रान्झॅक्शन चालू झालेले आहे. किती तारखेपासून कोरेगावमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे याविषयीची माहिती तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. कोरेगावमध्ये आज 12 एप्रिलला देखील काही लोकांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. तर लवकरात लवकर सांगा जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर. जर पैसे अद्यापही मिळाले नाही तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. पुढील जो तालुका आहे तो आहे महाबळेश्वर. अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण महाबळेश्वर. येथील श्रोता आपल्याला नेहमी कमेंट करून विचारत असतात, तर सर्वात आधी महाबळेश्वरची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आज 4500 ते 3000 रुपये, म्हणजे ज्या व्यक्तींना 3 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, त्या लोकांना 4500 व ज्या लोकांना 2 महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा लोकांना 3000 रुपये महाबळेश्वर या तालुक्यामध्ये त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. आता हे पैसे कधी जमा केले जाणार आहे, तर आज जमा केली जाणार आहे. ठीक आहे. अशी बरीच तालुक्यांची माहिती आपल्याकडे नेहमी उपलब्ध होत असते, त्यामुळे जर कोणी श्रोता या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत प्राप्त होतील. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विचारा, ज्याची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत TV या यूट्यूब चॅनलवरती आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. त्या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल चॅनलची लिंक म्हणून दिलेली आहे. त्याला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तसेच तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत प्राप्त होतील. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी घेतोय आपली रजा. नमस्कार. धन्यवाद.